हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. आज जो कोपरगाव शहरामध्ये घरपट्टी वाढीचा जो विषय का ज्या विषयामुळं प्रत्येक घरामध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे, त्या संदर्भामध्ये आज आमदार आशुतोष दादा काळे यांच्या आदेशानुसार आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. वास्तविक पाहता 2022लाही अशाच प्रकारच्या घरपट्टी वाढीचा प्रस्ताव आले सगळं चालू होतं. त्यावेळेस आमदार साहेबांच्या आदेशावरून त्यावेळेस ती परिस्थिती थांबली होती. पण आजची परिस्थिती फार विचित्र झाली आहे. कारण मी आज सकाळी फिरत असताना मलाही 7-8 नागरिक भेटले आणि त्यांनी अक्षरशः आमदार साहेबांचे आभार मानले की आमचं कोपरगाव शहरातील नागरिकांचं फार मोठी चूक झाली का 4 महिन्यापूर्वी आम्ही या लोकांच्या हातात सत्ता दिली आणि यांनी आम्हाला 4 महिन्यातच यांचे नाटक, यांचे जे काही खरं रूप आहे ते दाखवायला सुरुवात केली. प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी या सर्व गोष्टीचा निषेध करतो. आमदार साहेबांच्या पद्धतीमध्ये आज मुंबईमध्ये CM असतील, ते असतील, त्यांच्याकडे त्या पद्धतीचा पाठपुरावा चालू आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांनी फक्त आमदार साहेबांच्या मागे उभे राहावे आणि तुमच्यासाठी आमदार साहेब रात्रंदिवस काम करतील एवढे तुम्हाला मी शाश्वती देतो. आज या कोपरगाव शहरामध्ये एक 8-10-15 दिवसापासून काय 750 का काहीतरी ढापे टाकले आणि चॅलेंज केलं जातं असं की या तुम्हाला दाखवतो. अरे या दाखवतो, काय दाखवतो? तू दाखव ना, तू लावले तर तू दाखव ना जाऊन स्पॉटवर. हा 1 नंबर ढापा, हा 2 नंबर ढापा, हा 3 नंबर ढापा, आम्हालाही बघू दे, जनतेलाही बघू दे ना. या म्हणजे काय? जनतेने तुम्हाला निवडून दिलेले, तुम्ही लोकांना हिशोब द्या. पब्लिक विचारणार आहे, विरोधी पक्ष तुम्हाला विचारणारच आहे. याचा एवढा राग यायचं काय कारण आहे तुम्हाला? तुम्ही स्वतः जा प्रत्येक ठिकाणी. 1 नंबर प्रभागामध्ये मी सांगितलं होतं काय 25 ढापे लागलेले, हा 1 नंबरचा ढापा, हा 2 नंबरचा ढापा, तुम्ही स्वतः द्यायची ना ती. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो, शास्तीची जी काही आज मी बघितली, शास्ती दादा म्हणजे 50% नगरपालिकेने मान्य केली होती, त्यावर एक महाशयाने आज काहीतरी पत्रकार परिषद झालेली. आता त्याच्यामध्ये काय ते वाक्य तर काय उलटच होते, उलटा चोर कोतवाल को डाटे. आता कोण चोर आहे काय चोर आहे अख्ख्या गावाला माहिती. आज तुमची पालखी रस्ता झाला 2007-8ला, ते गटर बांधलेले साईबाबा कॉर्नर पासून तर त्या अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकापर्यंत, त्या गटरीतून 1 लोटा पाणी वाहिलं नाही. अख्खा पालखी रस्ता गेला, स्विमिंग टँकचं वाटोळं केलं. अशा प्रकारचे भरपूर गोष्टी झालेल्या आहे. 5 नंबर तळ्याचा मुरुम कुठं गेला, कोणाच्या गाड्या वाहिल्या हे सगळं गावाला माहिती. त्याच्यामुळे ही मन उलटा चोर कोतवाल कुटाटे ही कोणाला लागू होती हे जनतेला माहिती. त्याच्यामुळे बोलताना ज्या माणसांनी या कोपरगाव शहरामध्ये 2014 ते 2019 ज्या कोपरगाव शहराची परिस्थिती धुळगाव म्हणून झाली होती, पाण्याची परिस्थिती वाईट झाली होती, ज्या माणसांनी अहोरात्र कष्ट घेऊन या कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक रस्ता केला, पाण्याची समस्या सोडवली. आज तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जर आत्ताच्या परिस्थितीला 5 नंबर तळ जर झालेलं नसतं, काय परिस्थिती असते आज कोपरगाव शहरामध्ये? आज आपल्याला 20-20, 25-25 दिवसाड पाणी असतं. मग ही जी परिस्थिती, त्याचा आभार मानायचं राहिला बाजूला, हे तर काही कामाचंच नाही. आता महमूद भाईंनी सांगितलं, आता अख्ख्या गावाला माहिती पाईपलाईन कुठं, आता सत्ताच त्यांची, त्यांना नगरपालिकेची सत्ता त्या पाण्यासाठीच लागत होती. अशा प्रकारचं सगळ्या प्रकारचं वातावरण आहे कोपरगाव शहरामध्ये चालू आहे. आणि काही झालं का, या आंबेडकर पुतळ्यावर 4000 कोटीचा हिशोब द्या. अरे बाबा, पहिले 14 ते 19चा हिशोब द्या गावाला. 1 रुपयाचा निधी आणला असेल ना तर आम्ही तुम्ही सांगाल ते मान्य करू. कोपरगावात 1 रस्ता केला नाही, विकास कामं कोणते केले नाही. तुम्ही या, तुम्हाला मी कोपरगाव शहरातली प्रत्येक जनता तुम्हाला सांगाल का आशुतोष दादांनी या कोपरगाव शहरामध्ये 19 पासून काय काम केलेले सांगायची गरज नाही. विकास हा दिसला पाहिजे, बोलून नाही काही कामाचं. आशुतोष दादांचा विकास आजही कोपरगाव शहरामध्ये पूर्ण रस्ते झालेले आहे, हे फक्त आशुतोष दादांमुळे झालेले आहे. हे तुम्हालाही सगळं माहिती. पण काही झालं का, या इकडं तुम्ही कोण काय कोणाला बोलताय, आपली कुवत काय त्यांची कुवत काय समजून घ्या ना थोडं. 5 नंबर तळ जर खरंच नसतं आज या कोपरगाव शहरामध्ये, तर आज कोपरगाव शहराची परिस्थिती फारच वाईट झाली असती. म्हणजे प्रत्येक जनतेला माहिती आहे. म्हणून कोणी किती शहाणपणा करायची परिस्थिती केली ना, पण आशुतोष दादाचे ज्यांनी 2019ला या कोपरगाव शहरामध्ये जनतेने दादांवर विश्वास ठेवला
त्यानंतर त्यांनी आशुतोष दादांनी जो विकास कामाचा धडाका लावला कोपरगाव शहरामध्ये तो आजपर्यंत चालू आहे. 4,000 कोटीचा हिशोब तुम्हाला वेळेअंती कोपरगाव शहरातली जनताच तुम्हाला हिशोब देणार आहे हे तुम्हाला सांगतो मी. आणि घरपट्टी वाढीच्या संदर्भामध्ये आमदार आशुतोष दादांच्या आदेशानुसार सोमवार दिनांक 22 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर कोपरगाव शहरातील जनतेला मी विनंती करतो की तुम्ही आवाहन करतो की तुम्ही त्या ठिकाणी या आणि कोपरगाव शहरातील ही जी काही वाढीव असतील आपल्यावर लागलेली ही कमी करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुढे या असं मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तुम्हाला विनंती करतो. त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये याच्यामध्ये इलेक्शन पिरियडमध्ये खूप मोठं आश्वासन देण्यात आलं होतं या कोपरगाव शहरामध्ये सत्ता मिळवण्यासाठी की महिलांच्या नावावर जर घर असेल आमची सत्ता जर आली तर आम्ही 50% घरपट्टी माफ करणार. अरे महिलांसाठी आता 50% तर माफ नाही झाली, वरतून 5 पट वाढवली. आता हे काय याचे प्रश्न कोण विचारणार? याचे प्रश्न जनता वेळेअंती तुम्हाला विचारणार आहे. पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील नागरिकांना मी सोमवारी जे धरणे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी आहे त्या ठिकाणी सर्वांनी या आणि सह्यांची मोहीम असेल त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी तिथं हरकती नोंदवा आणि आपण ही जी काय आवाज होईल आपल्यावर केलेली आहे घरपट्टीची आपण धुडकावून लावू. आमदार आशुतोष दादांच्या माध्यमातून एवढंच सांगतो माझे 2 शब्द संपवतो. कोपरगावमध्ये पाण्याची कमतरता आहे आणि काल आपण बघितलं लक्ष्मीनगर पाणी टाकीची बशी म्हणजे रिकामी तळी दाखवायची एका बाजूला आणि एका बाजूला लक्ष्मीनगरमधले पाण्याच्या टाकीवरून हजारो लिटर पाणी वायाला गेलं. हेच तुमचं नियोजन आहे का? प्रत्येक वेळेला नियोजन बोलत राहतं आमचं नियोजन चांगलं आहे आणि आता थांबायचं नाही. म्हणजे कोपरगाव शहराचं पाणी संपूर्णच थांबायचं आहे का तुम्हाला? कोपरगाव लोकांची हालच करायची आहे का? नेहमी त्या समोरच्या पक्षाकडून जेव्हा प्रेस कॉन्फरन्स पत्रकार घेते ती नेहमी ते म्हणतात आमच्याकडे एक पेन ड्राईव्ह आहे त्यांच्या अनेक क्लिप त्या पेन ड्राईव्ह मध्ये आहेत. जर आम्ही ते पेन ड्राईव्ह दाखवला तर बरेचसे लोकांना तो दाखवला जाणार नाही. नेमकं काय ते पेन ड्राईव्ह होते? मला प्रश्न पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगतो असेल तर दाखवा ना. तुम्ही जनतेला विकासासाठी निवडून दिलेलं आहे, विकासावर बोला आणि असेल तर दाखवा. तुम्ही दाखवलं तर तुमच्याकडे पेन ड्राईव्ह आहे, आमच्याकडे सीडी आहे, आम्ही लगेच टाकतो ना. ते कोणाचं काय कॅरेक्टर आहे कोपरगाव शहरामध्ये सगळ्यांना माहिती आहे. कोण बोलतं कोणाच्या तोंडातून ते वाक्य येते पेन ड्राईव्हचे हे लोकांना माहिती आहे. पण तुमच्याकडे असेल तर दाखवा तुम्ही. प्रत्येक वेळेला आमचे लोक विकासावर बोलायला गेले का लगेच आमच्याकडे पेन ड्राईव्ह. अरे दाखवा ना बाबा, कोणाचं काय इतिहास आहे सगळ्या गावाला माहिती आहे. नगरपालिकेमध्ये साधारण एक 8 ते 9 महिन्यापूर्वी म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये आपले लाडके आमदार आशुतोष दादा काळे यांनी सूचना देऊन जी नगरपालिकेसाठी घरपट्टीमध्ये शास्ती माफीचे जे सरकारतर्फे नियोजन करण्यात आलं त्याच्यात 50% शास्ती शासनाने दिली होती. आशुतोष दादांनी त्यावेळेस नगरपालिकेमार्फत वरती एक प्रस्ताव पाठवला की 100% शास्ती माफ करावी कोपरगावकरांसाठी. यासाठी तर 6/8/2025 ला हे पत्र नगरपालिकेकडनं वरती जर 50% पेक्षा जास्त जर माफी पाहिजे तर ते त्याचा प्रस्ताव शासनाला पाठवायला लागतो. त्याप्रमाणे नगरपालिकेने एक प्रस्ताव दिलेला होता. त्याच्यावर 26 सप्टेंबर 2025 रोजी शासनाकडनं नगरपालिकेला एक कशा पद्धतीने 100% शास्ती माफ करता येईल ह्याचे काही गाईडलाईन्स दिले आणि त्याच्यात त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं की 31 मार्च 2025 पर्यंत जी काही शास्ती लावलेली आहे ती 100% माफ करण्याचे अधिकार नगरपालिकेला आहेत आणि ते पैसे भरण्याची मुदत दिली शासनाने 31 मार्च 2026 म्हणजे 1 वर्षाची मुदत दिली. आता 31 मार्च 2026 मध्ये ती मुदत संपायच्या आधीच नगरपालिकेने 10/3 म्हणजे 10 मार्च 2026 ला एक प्रस्ताव हे पाठवलं, ठराव पाठवला की आम्हाला 50% माफी मान्य आहे थोडक्यात आणि आम्ही लोकांकडनं ती जे लोक 26/2025
26 पर्यंत, मार्च पर्यंत भरतील त्यांना 50% शास्ती आम्ही देण्यात तयार आहे. आणि त्या दृष्टीने पैसे वसुली त्यांनी चालू केली. लोकांना माध्यमाच्या तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले की बाबा जे जे पैसे आता भरतील त्यांना 50%. आमचं म्हणणं होतं ही घाई करण्याचं काही कारण नव्हतं. जर शासनाने स्वतः 26 सप्टेंबर 2025 मध्ये कळवलेलं आहे की बाबा 1 वर्षाची मुदत आहे, तुम्हाला तुम्ही पैसे 31 मार्च पर्यंत जे भरतील त्यांना 100% शास्ती माफी देऊ शकते नगरपालिका, तर ही घाई करण्यामागे त्याचा उद्देश काय होता की बाबा ह्याच्यात एवढे पैसे गोळा करण्याची घाई काही करण्याचं कारण नव्हतं. मुळात दुष्काळाची परिस्थिती असेल किंवा हे युद्धाचे परिणाम आणि त्याच्यावर बाजारपेठेवर झालेले दुष्परिणाम, या परिस्थितीत शासनाने किंवा नगरपालिकेने जनतेला जास्तीत जास्त राहत द्यायला पाहिजे, जास्तीत जास्त मदत करायला पाहिजे. ती सोडून ही घाई करून 50% जे नुकसान नगरपालिकेने कोपरगावकरांच्या शास्तीच्या मार्फत जे काही केलंय त्याची जबाबदारी आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी घ्यावी असं माझं ठाम मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. आणि हे काय कोपरगावकरांवर जे काही 50% शास्ती लादली गेली कारण नसताना, तर त्याचे नगरपालिकेकडे काय उत्तर आहे किंवा या सत्ताधाऱ्यांकडे काय उत्तर आहे त्यांनी आम्हाला सांगावं. आजची पत्रकार परिषद त्याचा मुद्दा ऍक्च्युअली असा आहे की आपण बघितलं असेल का कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक होऊन म्हणजे 22/12 निकाल लागलेला आहे आणि आता 22 तारखेला ऍक्च्युअली 6 महिने या ठिकाणी कंप्लीट होत आहे. आणि त्यामध्ये 100 दिवसाचा जो त्यांनी शब्द या ठिकाणी लोकांना दिलेला होता का आम्ही 100 दिवसामध्ये असे असे कामं करू आणि लोकांकडनं त्यांनी मतं मागितले होते, मतं घेतले होते, त्याच्या जीवावरती ते या ठिकाणी निवडून आले होते. पण ते निवडून आल्यानंतर ते सर्व शब्द त्यांनी जे दिले होते ते सगळे विसरून गेलेले. आपण बघितलं असेल 100 दिवसातला त्यांचा तो तुमच्या सर्व पत्रकार बांधवांकडे तो व्हिडिओ पण असेल त्यांचा, तो या ठिकाणी व्हायरल झालेला होता का 100 दिवसात आम्ही असे असे कामं करू. त्याच्यातलं एक पण काम त्यांनी केलं नाही. पण एक त्या दिवशीच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं का की कोपरगाव शहरामध्ये आम्ही 727 ढापे टाकले. तर या ठिकाणी खरंच तो म्हणजे शोधण्यासारखा विषय त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे का त्यांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस सांगितलं का 727 ढापे आम्ही कोपरगाव शहरात टाकले. आणि त्यांनी प्रभाग वाईज 1 नंबर मध्ये किती टाकले, 2 नंबर मध्ये किती टाकले, 3 नंबर मध्ये किती टाकले, असे प्रभाग वाईज त्यांनी या ठिकाणी आकडे दिले. आणि ते दिल्यानंतर त्यांनी सांगितलं का कोपरगाव नगरपालिकेमध्ये तो डाटा सगळा अवेलेबल आहे लोकांना बघण्यासाठी. पण ज्यावेळेस आम्ही तो डाटा मागितला तो त्या ठिकाणी आम्हाला नगरपालिकेने डायरेक्ट सांगितलं का अजून हा डाटा नगरपालिकेमध्ये उपलब्ध नाहीये. मग नेमकी 727 ढापेचा डाटा अध्यक्षांकडे आला आणि नगरपालिकेकडे त्याचा अर्थ 100% याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी त्यांनी केलेला असं आम्हाला वाटतं. आपण बघितलं असेल का कोपरगाव नगरपालिकेमध्ये आताचा जो परिस्थिती चालू आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे कोपरगाव शहराची चालू आहे. स्वच्छता कुठं दिसत नाहीये. त्यांनी पाणीचं बघितलं असेल, पाण्याचे दिवस वाढत आहे. त्याच्यानंतर तुमचं लोकांना घरपट्टीच्या या ठिकाणी नोटिसा वाठवलेल्या आहे. अतिशय वाईट परिस्थिती आपल्या कोपरगाव शहराची झालेली आहे. त्यामुळे मी ह्या कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अध्यक्षांचं या ठिकाणी हे करतो. त्यात कोपरगाव शहरात पाण्याचा जे प्रश्न आहे, आता काही दिवसांपूर्वी आमचे कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष परागजी सांदान साहेब हे येसगाव तळ्यावर गेले आणि येसगाव तळ्यावर जाऊन त्यांनी तळ्यात उभा राहून नागरिकांना दाखवलं की बा कोपरगाव शहराला जे पाणी पुरवठा करणारे जे तळे आहे त्या तळ्यांमध्ये म्हणजे अक्षरशः पाणी तळाला लागलेलं आहे. मला एक सांगायचं आहे त्यांना पण आपल्या माध्यमातून की बी आता म्हणजे 15 मे रोजी पाणी भरल्या गेला, 5 तळे फुल झाले होते. त्या पाण्याचं लिमिट जवळपास 2 महिने कोपरगावला पुरायला पाहिजे. ते 2 महिन्याचं पाणी 15 दिवसात कसं काय संपलं. ते तळ्याचा फोटो काढलं त्यांनी. ज्यावेळेस तळे खाली गेले एकदम तळ दिसायला लागलं, ज्यावेळेस तळे भरले गेले आमदार साहेबांच्या माध्यमातून ते तळे फुल भरले गेले, त्यावेळेस त्यांनी जर फोटो काढले असते, त्यावेळेस शूटिंग काढली असती तर नागरिकांना कळालं असतं की बाबा 15 मेला तळे भरले गेले. आता तळे भरल्यानंतर ते जाऊ राहिले 15 दिवसातच तळे संपले.
याचा अर्थ ते 2 महिन्याचं पाणी 15 दिवसात कुठं गायब झालं? मला एक सांगायचं आहे की त्या तळ्यातला पाणी 2 महिन्याचं पाणी 15 दिवसात कसं काय संपलं? तर नगराध्यक्ष साहेबांनी व नगरपालिकेच्या प्रशासनाने एक त्यावर ठामपणे म्हणजे एक असं त्यांनी हे लावावं, चौकशी लावावी की बा 2 महिने पूर्ण पाणी 15 दिवसात कसं काय झालं, गायब झालं? हे पाणी चोरी गेलं का कुठं गेलं हे पाणीचा शोध त्यांनी लावायला पाहिजे. जो 2 महिने चालायला पाहिजे होतं पाणी ते 15 दिवसातच संपलं. तर मी नगराध्यक्ष साहेबांना प्रशासनाला या आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की जे चोर असतील, जे पाणी चोर असतील, यापूर्वी धरले गेलेले तर ते पाणी चोर जे आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. मी एवढं सांगतो. आज आपण आमचे सर्व सहकाऱ्यांनी कोपरगाव नगरपालिकेच्या बाबतीत जी खंत व्यक्त केली, ही खंत अगदी म्हणजे मनापासून सांगावं इतकं वाईट चाललेलं आहे कोपरगाव नगरपालिकेत. जेव्हापासनं कोपरगाव नगरपालिकेत या विरोधी पार्टीची सत्ता आली त्या नगरपालिकेत इतका खेळखंडोबा चालू आहे का कोपरगाव शहरातील सर्व नागरिक त्रस्त झालेले आहे. यांनी 100 दिवसात कोपरगाव शहराचा चेहरा बदलू असं अनेक ठिकाणी सांगितलं. मात्र मी एक सांगू इच्छितो का चेहरा बदली झालं, मात्र उलट्या पद्धतीने झालं. जे स्वच्छता पाहिजे होती, जे साफसफाई पाहिजे होती, जे पाण्याचं पाणी एकदम शुद्ध पाहिजे होतं, ही सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेली. सगळ्यात महत्त्वाचा जो नगरपालिकेचा जो भोंगळा कारभार चालू आहे, जो आपण कोपरगावचे सुज्ञ नागरिक आपल्या डोळ्यांनी बघतो आहोत का सध्या आत्ता आमदार साहेबांनी जे रस्ते तयार केले ते रस्ते फोडण्याचे काम चालू आहे. गटारीच्या नावाखाली नव्याने रस्ते तयार केले ते रस्ते फोडायचे आणि त्याच्यात गटारी करायचे. आता तुम्ही सांगा, पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये चिखल होतो, ह्याच गटारीच्या नावाखाली तुम्ही चांगले रस्ते बनवले, लोकांना एक तर रस्ते नव्हते, आता कुठं आमदार साहेबांनी त्याला निधी करून ते रस्ते तयार झालेले तेच रस्ते तुम्ही फोडतायत. त्यापेक्षा पावसाळा होऊ द्या, पावसाळा झाल्यानंतर तुम्ही गटारीचे कामं चालू करा ना, त्याचं नियोजन करा. नियोजन हा प्रकारच तुमच्याकडे नाही आहे. चांगले रस्ते केलेले तुम्ही फोडतायत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी स्वच्छता म्हणतो आपण, प्रत्येक प्रभागामध्ये बघा तुम्ही घंटागाडी येते, ती ठराविक ठिकाणी जाती, ठेकेदाराला विचार का त्यांची माणसं आजारी असतात बऱ्याचदा, त्याच्यामुळे घंटागाडीत आली नाही असं ते स्पष्ट उत्तर देतात. त्याचं नियोजन करा, घंटागाडीचं नियोजन करा. प्रत्येक प्रभागात घंटागाड्या जाऊ द्या, वेळेवर जाऊ द्या. ज्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसतो त्या ठिकाणी घंटागाडी गेलीच पाहिजे. स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे असं एकंदरीत दिसतं. त्याच्यानंतर आपण गटारीच्या माध्यमातून जर बघितलं तर सगळ्या गटारी तुंबलेल्या आहेत. ठेकेदार आहे, ठेकेदार फक्त येतात, पाहणी करतात, फोटो काढतात आणि मी रिपोर्ट केला एवढंच सांगतात, याच्या व्यतिरिक्त काही सांगत नाही. मग गटारीचे कामं तुंबलेल्या गटारी तुम्ही मोकळ्या करणार कधी हे जनतेला सांगा. 100 दिवसात तुम्ही म्हणतात आम्ही असं केलं तसं केलं, जे प्रॅक्टिकल आहे त्याच्यावर बोला. काहीही काम झालेलं नाहीये, शून्य काम आहे. भ्रमाचा भोपळा सगळा फुटलेला आहे हे यातून दिसतंय. कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांच्या माध्यमातून जे काही या कोपरगाव शहरामध्ये रस्त्याचे कामं झालेले आहे, परंतु गटरीच्या नावाखाली ते रस्ते पुन्हा फोडण्याचं काम चालू आहे. संपूर्ण शहरामध्ये बघा, जिथं मनात येईल तिथं रस्ते खोदण्याचं काम चालू आहे. हेच रस्ते जर पावसाळ्याच्या नंतर खोदले असते तर नागरिकांचे हाल झाले नसते. आज खऱ्या अर्थानं पाऊस नाही, त्यामुळे आज काही वाटत नाही. परंतु माझ्या प्रभागामध्ये जाऊन बघा, प्रभाग क्रमांक 11 मध्ये छोट्या मुलांची कन्या शाळा आहे. नागरिकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे. परंतु नगरपालिकेचं जे नियोजन आहे, नगराध्यक्ष जे वारंवार सांगतात की आमचे जे कार्यकर्ते ग्राउंड लेवलला काम करतात आणि आमचं नियोजन एकदम चांगलं आहे. त्यांचं जर नियोजन चांगलं असतं तर कोपरगाव शहरवासियांना हा जो आत्ता त्रास चालू आहे रस्त्याचा, तो त्रास भोगावा लागला नसता. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, हे प्रत्येक टायमाला जिथं जिथं चुकीचं काम होईल तिथं तिथं त्या चुकीच्या कामाला वाचा फोडण्याचं काम करतात. परंतु नगराध्यक्ष नेहमी, तुम्ही प्रत्येक त्यांच्या व्हिडिओ क्लिप बघा, त्यानंतर ते स्क्रिप्टेड आहे. मुळात यांच्याच डोक्यामध्ये जी स्क्रिप्ट भरलेली आहे त्याच्यामुळं यांना प्रत्येकाकडे ती स्क्रिप्ट दिसते. म्हणून एक तास तोंडाला फेस येईपर्यंत ती स्क्रिप्ट वाचून बोलतात. म्हणून यांना प्रत्येक माणूस तळमळीने बोलतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सर्वसाधारण कार्यकर्ता जरी असला तरी तो अतिशय तळमळीने बोलत असतो. कारण यांचं नियोजन शून्य आहे, यांच्याकडे नियोजनाचा अभाव आहे. यांना जी तिकडून स्क्रिप्ट येईल त्या स्क्रिप्टवरच जे बोलत असतात. यांचे 100 दिवस अतिशय फेल आहे. म्हणून नगराध्यक्षांनी स्क्रिप्टवर न बोलता स्वतः प्रतिकृती करावी आणि जनतेला एक दिलासा द्यावा. कारण जनतेला कुठलाच दिलासा नाही. आज तुम्ही नगरपालिकेत जा, कोणी कोणाचा ताळमेळच नाही. म्हणून अशा या नगराध्यक्षाला काय म्हणावं आणि काय बोलावं हे मला सुचत नाही आता.